150 क मध्ये जी शास्ती आपण लावतो अनधिकृत बांधकामांवर त्याबाबत मात्र कुठेही उल्लेख केले गेलेला नाही। तर जवळजवळ मुंबई पुणे सोडली तर सगळ्या महापालिका या आर्थिक अडचणीमध्ये आहेत। 4000 मालमत्ता अशा आहेत की ज्या अनधिकृत बांधकाम आहेत आणि त्यांच्यावरची शास्ती मात्र आज याच्यात माफ झालेली नाही। आज आमच्याकडे 15व्या वित्त आयोगाचे पैसे देखील गेले 8 महिन्यांपासून आलेले नाही। एकाही नगरपालिकेचा प्रस्ताव अद्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचलेला नाही। अभय योजनेमध्ये 50% कलेक्टरांना अधिकार आहे, त्याचे प्रस्ताव अजून लोकांचे गेले नाही। आमच्या कोणत्याही नगरपालिकांना कुठल्याही पद्धतीचं शासनाची मदत आर्थिक होत नाही। रस्ते अनुदान मिळत होतं ते रस्ते अनुदान मिळत नाही। शासनाकडून कुठल्याही पद्धतीची मदत एका बाजूला नाही। अनधिकृत बांधकामांच्या बाबतीमध्ये देखील एक ठोस अशी उपाययोजना आता नगर विकास विभागाने खरं तर आणणं गरजेचं आहे। सभापती महोदय, हे जे विधेयक या ठिकाणी या ठिकाणी सभागृहामध्ये माननीय मंत्री महोदयांनी मांडलेलं आहे, यामध्ये नगरपालिका नगरपंचायती यांच्यामधील मालमत्ता करावर जी शास्ती म्हणजे दंड आपण 2% महिन्याप्रमाणे जो आकारतो तो 50% माफ करण्याचा अधिकार कलेक्टरांना आणि 50%च्या त्याच्यावरचा जो अधिकार असेल तो शासनाला किंवा डीएमएला, ज्याला आपण नगर परिषदा संचालनालय म्हणतो, त्याला देण्याचा हे विधेयक आहे। खरं तर सर्वप्रथम मी या विधेयकाचं स्वागत करतो, कारण याच्यातून अनेक लोकांना एक दिलासा मिळणार आहे। सभापती महोदय, खरं तर या विधेयकाची मागणी म्हणजे या गोष्टीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने चालू आहे। मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे ही मागणी स्वतः केली होती। आम्ही बैठक देखील त्या संदर्भात घेतली होती। नंतर 21 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात देखील मी हा प्रश्न मांडला होता। 16 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा प्रश्न या ठिकाणी हा मुद्दा मी मांडला होता। 8 एप्रिल 2025 ला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील भेटून आम्ही या विषयासंदर्भात मागणी केली होती आणि आज तो प्रश्न या ठिकाणी थोडाफार प्रमाणात का होईना मार्गी लागतोय, याचा एक विशेष आनंद मला आहे। परंतु सभापती महोदय, हे जे विधेयक आहे या विधेयकामध्ये खरं तर कलम 150 क मधला बदल हा या विधेयकाच्या माध्यमातून आपण मांडतोय। आता या कलम 150 क मध्ये जी शास्ती आपण लावतो अनधिकृत बांधकामांवर त्याबाबत मात्र कुठेही उल्लेख केले गेलेला नाहीये। खरं तर याचा जो जास्त परिणाम होणार होता तो अनधिकृत बांधकाम ज्यांचे बांधले गेलेले आहेत आणि त्यांना जी शास्ती लागलेली आहे त्या शास्ती माफीच्या बाबतीमध्ये निर्णय होणं गरजेचं होतं आणि ते बांधकाम कुठेतरी नियमित होणं हे मला वाटतं मंत्री महोदय अत्यंत गरजेचं होतं। मात्र हे जे विधेयक आता आपण आणलेलं आहे हे फक्त आणि फक्त मालमत्ता करावरील दंडाच्या रकमेच्या संदर्भातला आहे। याचा फार मोठा परिणाम होणार नाही याच्यासाठी की आता उदाहरणच द्यायचं म्हणून सांगतो की आमच्या संगमनेर नगरपालिकेमध्ये नगरपालिका कार्यक्षेत्रात नगरपालिका आम्ही चालवतो। आर्थिक परिस्थिती नगरपालिकांची अत्यंत अवघड झालेली आहे। कराच्या रकमा या वेळेवर येत नाही। आपल्याला माहिती की राज्यातील सगळ्याच महापालिका मुंबई सोडली तर जवळजवळ मुंबई पुणे सोडली तर सगळ्या महापालिका या आर्थिक अडचणीमध्ये आहे। नगरपालिका नगरपंचायती तर प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये आहे। पगार करायला पैसे नाही। कालच या सभागृहामध्ये एक चर्चा झाली की जे लोक आपण कंत्राटी बेसिसवर घेतलेले आहेत त्यांना नियमित करावी म्हणून एक लक्षवेधी सूचना या ठिकाणी आली होती। त्या लक्षवेधी फक्त 27 आली, मात्र ही सगळ्या महापालिकांमधली परिस्थिती आहे। पण तरी ते करू शकत नाही, पगारालाही पैसे नाही। आणि ती गोष्ट सांगत असताना नगरविकास मंत्र्यांच्या वतीने या ठिकाणी सभागृहात मंत्री महोदयांनी असं सांगितलं की आस्थापनाचा खर्च 35% असायला पाहिजे, तो 61% अहिल्यानगर महापालिकेत गेलाय आणि म्हणून आता आम्ही कुठलाही अतिरिक्त खर्च करू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये महापालिकांना नगरपालिकांना स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणं मला असं वाटतं की ही सरकारची जबाबदारी आहे। सरकारने विनाकारण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं, सरकारने नवनवीन नियम आणणं, सरकारने नवीन गोष्टींचे बंधनं नगरपालिकांवर आणणं, याच्यातून मला असं वाटतं की नगरपालिकांचं कामकाज हे दिवसेंदिवस अजून अवघड होणार आहे। ज्याचा उल्लेख इथं आता खरं तर विरोधी पक्ष नेत्यांनी केला की महापालिकांमध्ये देखील असे प्रकरणं आहेत, परंतु विरोधी पक्ष नेते यांच्या निदर्शनास मला आणून द्यायचं आहे
की महापालिकांना स्वतंत्र अधिकार आहे, ते त्यांच्या शास्तीच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात, नगरपालिकांना तो अधिकार नाही, म्हणून हे विधेयक खरं तर या ठिकाणी आलेलं आहे। महापालिकांमध्ये अनेक महापालिकांनी पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकेने निर्णय घेतला आणि शास्ती माफी करून टाकली, त्याच्यातून वसूल झाला। मात्र आज नगरपालिका ते करू शकत नाही। संगमनेरचं उदाहरण या ठिकाणी सभापती महोदय मुद्दाम मला यासाठी सांगायचं की याच्यातून संपूर्ण राज्याची परिस्थिती तुमच्या लक्षात येईल। आमच्या नगरपालिकेमध्ये 8,400 मालमत्तांवर आज शास्ती चालू आहे। 8,400 पैकी 4,000 मालमत्ता ज्या आहेत त्या अनधिकृत मालमत्ता आहेत, म्हणजे ज्यांनी बांधकाम परवानगी घेतलेली नाही, काय कारणास्तव घेतली नाही, कशी घेतली नाही, वेळेवर मिळाली नाही, अनेक अडचणी त्याच्यामध्ये असू शकतात। परंतु या जवळजवळ 4,000 मालमत्ता अशा आहेत की ज्या अनधिकृत बांधकाम आहेत आणि त्यांच्यावरची शास्ती मात्र आज याच्यात माफ झालेली नाही। याच्यात जी शास्ती माफी आपण केलेली आहे ती फक्त आणि फक्त मालमत्ता करावरच्या दंडाची रक्कम आपण माफ केलेली आहे आणि त्याच्यामुळे 12 कोटी रुपयाची संगमनेर नगरपालिकेला जे येणं आहे थकबाकीतून, त्यापैकी फक्त 2 कोटी रुपयेच वसूल होणार आहे। ते पण जर 100% लोकांनी भरले तर या अभय योजनेचा फायदा 100% लोक घेतीलच, याची सुद्धा आज खात्री आपण देऊ शकत नाहीये। कारण जे काही लोक आहेत शास्ती थकलेले, म्हणजे दंड थकलेले, हे साधारणतः मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा त्याच्या खालचे लोक जे आहेत, या लोकांचे जास्त करून मालमत्ता कर थकलेले असतात आणि म्हणून किती अभय योजना आणल्या तरी ते नेमके किती पैसे भरू शकणार आहे, हा खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या समोर एक प्रश्न आहे। सभापती महोदय, आपल्याला मला निदर्शनास आणायचं आहे की संगमनेर नगरपालिकेच्या 12 कोटी पैकी फक्त 2 कोटी रुपये जर वसूल होणार असतील तर या अभय योजनेचा नेमका फायदा कोणाला होणार आहे, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। आणि म्हणून 150 क मध्ये जशी आपण सुधारणा करतोय आणि त्याच्यातून आपण ज्या पद्धतीने आता मालमत्ता करावरची शास्ती 50% करण्याचा कलेक्टरांना अधिकार दिलाय, खरं तर हा अधिकार तुम्ही कलेक्टरांना दिलाय तर 100% कलेक्टरांना देऊन टाका, कारण कलेक्टर सुद्धा सक्षम अधिकारी आहे, IAS ऑफिसर आहे, कुठल्याही चुकीच्या गोष्टीला ते थारा देणार नाही, चौकटीच्या बाहेर जाऊन काम करणार नाही, याची शासनाच्या वतीने आपल्याला निश्चितपणे खात्री आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अजून एक स्तर वाढून तुम्ही जे नगरपालिका संचालनालयाकडे, जे प्रशासकीय संचालनालयाकडे, DMA कडे जे देताय, मला असं वाटतं ते पण चुकीचं आहे। नगरपालिकांनी प्रस्ताव द्यावा आणि तो प्रस्ताव कलेक्टरनी मान्य करावा, अशा पद्धतीची साधी सोपी प्रक्रिया खरं तर मंत्री महोदय ही असायला पाहिजे। मात्र त्याच्यातही किचकट प्रक्रिया चालू झालेली आहे। आता ही अधिसूचना येऊन जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे। 1.5 महिना अधिसूचना येऊन देखील अद्यापपर्यंत कलेक्टरांकडे माहिती घेतली असता एकाही नगरपालिकेचा प्रस्ताव अद्यापपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचलेला नाही। मग जर 1.5 महिना कलेक्टरांकडेच जर त्यांना प्रस्ताव द्यायला लागणार असेल तर DMA कडे ते प्रस्ताव कधी पाठवणार, DMA त्याला कधी मान्यता देणार, कधी लोकांना त्याचा फायदा होणार, 50% रक्कमेचा आता फायदा होणार, 50%चा नंतर होणार, हे सगळं चुकीचं आहे असं माझं ठाम मत आहे। आपण 100% अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना दिले पाहिजे। हा प्रस्ताव नगरपालिकांनी, पंचायतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावा, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मान्यता द्यावी, जेणेकरून सुलभ पद्धतीने ही योजना पार पडू शकते। सभापती महोदय, 150 क मधला हा सुधारणेचा विधेयक आपलं खरं तर इथे येत आहे, परंतु 189 मध्ये देखील सुधारणा होणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून अनधिकृत बांधकामांच्या शास्तीच्या बाबतीत देखील निर्णय होईल आणि ते अनधिकृत बांधकामं नियमित होतील, नाहीतर ते आयुष्यभर नियमित होऊ शकत नाही। टाउन प्लॅनिंग मध्ये ते नियमित करण्याचं कुठलंही प्रावधान नाही आणि त्याच्यामध्ये ती फार मोठी अडचण सर्वसामान्य माणसाला आता खऱ्या अर्थाने झालेली आहे। आता ज्याला बांधकाम करायचं होतं त्यांनी बांधकाम करून बसलेला आहे, तो सामान्य माणूस आहे आणि त्याच्यातल्या 90% प्रॉपर्टी या निवासी प्रॉपर्टी आहेत, या रहिवासी प्रॉपर्टी आहेत आणि रहिवासी हे घर असल्यामुळे त्याला नियमित करण्याची एक योजना शासनाने आणणं खरं तर गरजेचं आहे। खरं तर या अनधिकृत बांधकामांना देखील कुठल्याही पद्धतीची शास्ती 2018च्या पूर्वी नव्हती, मात्र 189च्या या अधिनियमामध्ये 2018 साली एक बदल झाला आणि त्याच्यातून अनधिकृत बांधकामांना देखील शास्ती लावण्याचं काम आपण चालू केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हा निर्णय होणं अत्यंत गरजेचं आहे। खरं तर सभापती महोदय, ही अभय योजना आणत असताना ज्या पद्धतीने आज आपल्याला पाहतो आपण राज्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे,
शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशा पद्धतीच्या घोषणा या सातत्याने येतात आणि त्याचा परिणाम असा एक झालेला आहे का एका बाजूला कर्जमाफी तर होत नाहीये, दुसऱ्या बाजूला लोकांनी बँकांमध्ये हप्ते भरायचं बंद केलेलं आहे. बँका अडचणीत आलेल्या आहेत. बँकांना अद्यापपर्यंत लोकांना काय उत्तर द्यायचं ते माहीत नाही आणि अगदी तसाच प्रकार आता या अभय योजनेच्या माध्यमातून झालेला आहे. अभय योजनेमध्ये मंत्री महोदय आपण सांगितलं 50% कलेक्टरांना अधिकार आहे, त्याचे प्रस्ताव अजून लोकांचे गेले नाही. त्याच्यानंतरच्या पुढच्या 50%साठी DMA कडे जायचंय, त्याची अजून प्रक्रिया माहिती नाही आणि मग याच्यामुळे लोक आता जी थकबाकी भरत होते ते देखील भरायचे बंद झालेले आहेत आणि नगरपालिकांकडे कुठल्याही पद्धतीचं उत्पन्न या ठिकाणी आता राहिलेलं नाही. त्यामुळं खरं तर या बाबतीमध्ये स्पष्ट सूचना मला असं वाटतं की देणं गरजेचं होतं. खरं तर 50%पर्यंत कलेक्टरला अधिकार दिले आणि 50% पर्यंतचे DMA ला अधिकार दिले. आता 50% कलेक्टर म्हणजे शासनाकडे अधिकार दिलेले आहे. आता माझा प्रश्न असा आहे की 50%चं जर प्रकरण जो प्रस्ताव नगरपालिका तयार करणार त्याच्यामध्ये आणि परत पुढच्या 50%च्या प्रस्तावामध्ये असा कुठला मोठा फरक असणार आहे की त्यासाठी DMA कडे जाण्याची आवश्यकता आहे किंवा शासनाकडे जाण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की हा निर्णय मंत्री महोदय हा स्थानिक पातळीवर झाला पाहिजे. खरं तर नगरपालिका चालवताना या सभागृहात अनेक असे सदस्य आहेत की जे नगरपालिकेच्या कारभारामध्ये भाग घेतात. इथे चंदू भैया बसलेले आहेत. चंदू भैया रघुवंशींची आमची कायम चर्चा होत असते. ते नगरपालिका चालवतात, आम्ही नगरपालिका चालवतो. नगरपालिका चालवणं किती अवघड झालेलं आहे हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि म्हणून कुठलेही निर्णय घेत असताना विनाकारण नागरिकांमध्ये काहीतरी संभ्रमावस्था निर्माण होईल, त्याच्यातून लोकांनी पैसे भरायचं बंद करणं आणि त्याच्यातून अडचणीत असलेल्या नगरपालिका नगरपंचायती अजून अडचणीत जाण्याचं काम जर होणार असेल तर मला असं वाटतं तेही अत्यंत खरं तर चुकीचं आहे. खरं तर नगरपालिकांची सभापती महोदय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की नगरपालिकांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. आर्थिक परिस्थिती आज आमच्याकडे 15व्या वित्त आयोगाचे पैसे देखील गेले 8 महिन्यांपासून आलेले नाहीत. आमच्या कोणत्याही नगरपालिकांना कुठल्याही पद्धतीचं शासनाची मदत आर्थिक होत नाहीये. रस्ते अनुदान मिळत होतं ते रस्ते अनुदान मिळत नाहीये. शासनाकडून कुठल्याही पद्धतीची मदत एका बाजूला नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा पद्धतीचे निर्णय आणि तेही अर्धवट निर्णय जर आपण घेत असू तर मला असं वाटतं की ते कुठंतरी चुकीचं आहे. सभापती महोदय मला आपल्या माध्यमातून शासनाला हे सांगायचं आहे की अनधिकृत बांधकामांच्या बाबतीमध्ये देखील एक ठोस अशी उपाययोजना ही आता नगर विकास विभागाने खरं तर आणणं गरजेचं आहे. आता याची जी अध्यादेश सभापती महोदय काढला या अध्यादेशामध्ये ही योजना अभय योजना एकदाच काढलेली आहे का कायमस्वरूपी आहे याचा देखील उल्लेख या अध्यादेशामध्ये नाहीये, ज्याच्यामुळे अनेक संभ्रमावस्था याच्यामध्ये येत आहेत की बाबा ही एकदाचीच योजना आहे, एकदाच भरायचंय, एकदाच हे पैसे सेटल करायला वन टाइम सेटलमेंट सारखी स्कीम आहे का दरवर्षी तुम्ही ही अभय योजना काढणार आहे, दरवर्षी ती लागू करणार आहे. नाहीतर अशाने लोक पैसेच भरणार नाही. कारण जेव्हा त्यांना कळेल की अशा पद्धतीच्या योजना येण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर लोक हे मालमत्ता कर भरणार नाही, नगरपालिका अडचणीत येतील. त्याच्यामुळे त्याच्यात देखील स्पष्ट भूमिका होणं खरं तर गरजेचं आहे. सभापती महोदय ह्या मालमत्ता करांच्या बाबतीमध्ये खरं तर मालमत्ता कर वाढवायचा असेल तरी शासनाकडेच यावं लागतं. मालमत्ता कर वाढवण्याचे किती निर्णय नगरपालिकांनी घेतले तरी शासन त्याच्यावर नियंत्रण करतं आणि प्रत्येक कराच्या बाबतीमध्ये आज आपण पाहतो की शासनाचं प्रचंड असा नियंत्रण ठेवण्याची भूमिका नगरपालिका आणि नगर परिषदांवर आहे. आपण जर पाहिलं, मी मुद्दाम सहज माहिती म्हणून घेत होतो तर पुणे आणि मुंबई आणि पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मालमत्ता कर आणि त्याच्या वसुलीची यंत्रणा उभी केलेली आहे. मुंबईवर सारख्या शहरामध्ये देखील मालमत्ता कर अतिशय चांगल्या पद्धतीने वसूल होतो. जवळजवळ 80-90% वसूल आहे. मात्र आमच्या ग्रामीण भागातल्या ज्या नगरपालिका आहे, नगरपंचायती आहे, आमचा वसूल कधी म्हणजे आमचा तरी संगमनेरचा 70-80% जातोय, परंतु अनेक नगरपालिका नगरपंचायती मी पाहतोय की 50%च्या वर वसूल सुद्धा जात नाही. आणि मग याच्यासाठी मला असं वाटतं की सरकारने काहीतरी करणं, या नगरपालिकांना मदत करणं, याच्यासाठी राज्यातील सगळ्या नगरपालिकांसाठी एकत्रित काही मालमत्ता कराचं सॉफ्टवेअर किंवा वसुलीची यंत्रणा जर आपण काही करू शकत असो तर अशी काहीतरी करणं हे मला असं वाटतं की जास्त गरजेचं आहे.
त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. नगरपालिकांना स्वतःचं उत्पन्न वाढवून स्वतःच्या पायावर उभं करणं जास्त गरजेचं आहे. शासनाच्या कुबड्यांवर हे नगरपालिका नगरपंचायती कशा चालतील हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आणि म्हणून सभापती महोदय, माझं आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आणि सरकारला हेच सांगणं आहे की ही 150 क मध्ये जो बदल करण्याची जे विधेयक आपण या ठिकाणी आणलेलं आहे याच्यामध्ये आपण 2-3 गोष्टीचं स्पष्टीकरण केलं पाहिजे. याच्यात आभा योजना जी आपण लागू केलेली आहे ही आभा योजना किती दिवसांसाठी एकदाच करणार आहात की परत परत करणार आहात त्या बाबतीमध्ये शासनाने स्पष्ट भूमिका केली पाहिजे. त्याचबरोबर 189 मध्ये देखील जो बदल आहे ज्याची मागणी आम्ही वारंवार या ठिकाणी सगळे लोकप्रतिनिधी करतायत आणि अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्यासाठी काहीतरी एक नियमित करण्यासाठी एक कुठली तरी योजना आणणं त्याच्यावरची शास्ती माफ करणं याबाबत देखील भूमिका ही मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने शासनाने आणणं गरजेचं आहे. हे विधेयक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक परिस्थितीशी आणि नागरिकांच्या कर्जाच्या ओझ्याशी संबंधित आहे आणि या विधेयकामुळं थोडे बहुत का बना परंतु नगरपालिकांना वसुलीसाठी हातभार लागेल. मात्र याची सगळी सविस्तर माहिती मला असं वाटतं की नगरपालिकांना होणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा मालमत्ता कर जे आहेत ते विविध आर्थिक अडचणीमध्ये असतात त्यामुळे ते पैसे भरू शकत नाही. मात्र नगरपालिकांचा जो काय खर्च आहे तो सगळा या करांच्या भरोशावर चालू आहे आणि म्हणून निश्चितपणाने याच्यात शासनाने ठोस असं काही माहिती या विधेयकाच्या माध्यमातून द्यावी अशी मला शासनाला